ही आपण आजच्यासाठी हा विषय निवडलाय की वास्तुशास्त्रामध्ये दिशांचं महत्व. चालेल. आपण दिशांचं महत्व पाहताना आधी दिशा पाहूयात किती. तुम्हाला सांगतो ताई, जेव्हा आम्ही स्टेज शो घेतो तेव्हा लोकांना प्रश्न विचारतो की काय हो दिशा किती आणि कोणत्या. मी श्रोत्यांना विचारू इच्छितो, तुम्ही सांगा आम्हाला दिशा किती. तुम्ही म्हणताय 8, कोणी म्हणताय 4, कोणी म्हणताय 10. बरोबर. मुळात दिशा बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं 8 दिशा आहेत. आपले हे श्रोते सुद्धा आता म्हणतायत की कोणी 8 म्हणताय, कोणी 4 म्हणताय, कोणी 10 म्हणताय. पण खरं सांगू दिशा किती आहेत? 10. म्हणून तर म्हणतो दश दिशा. दिशांमागं इतकं गंमतशीर विज्ञान लपलेलं आहे, ते आपण पुढच्या काही भागांमध्ये पाहणारच आहोत. मग यात आपण प्रमुख 4 दिशा, त्यानंतर 4 उपदिशा आणि नंतर राहिलेल्या ज्या 2 दिशा आहेत त्यांचं विशेषत्वाने आपण आज पाहूयात. पहिली दिशा कुठली? पहिली दिशा पूर्व. तुम्ही म्हणतात ना की मी तर म्हणतो आमची ही ना करील ती पूर्व. बरोबर. त्या पद्धतीने कर्त्याची दिशा पूर्व. बर. अच्छा, म्हणून असं म्हणतात करेन ती पूर्व, करेन ती पश्चिम, करेन ती दक्षिण, करेन ती उत्तर, कुठं नाही. बरोबर. म्हणून कर्त्याची दिशा पूर्व. बघा या दिशांमध्येच आहे ना बरंच काय काही लपलेलं आहे. सगळं वास्तुशास्त्र जे लपलंय ते सगळं दिशांमध्ये लपलंय. आता या दिशा काही मी लिहिलेल्या नाहीत, दिशा या पूर्वी पार आलेल्या आहेत. तर या दिशा आहेत मुख्य 10 दिशा. त्यातली पहिली कुठली? पूर्व. दुसरी पश्चिम. तिसरी दक्षिण. चौथी उत्तर. 4 मुख्य दिशा. आता उपदिशा सांगा. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. परत एकदा सांगा. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आता उरलेल्या 2 सांगा. ऊर्ध्व आणि अधो. अरे वा वा वा. तुम्ही अगदी व्यवस्थित आणि छान दिशा सांगितल्या. तुम्हाला प्रश्न विचारते, आता तुम्ही मला प्रश्न विचारायला लागला. ठीक आहे. आपण हे सगळं लोकांशी बोलतोय आणि तुम्ही लोकांच्या प्रतिनिधी आहात. बघा आता इतका छान विषय तुम्हीच आता दिशांचा माझ्या पुढे मांडला. आता तुम्हीच वास्तुतज्ञ व्हा. आता कसं बघू आपण. जसं म्हटलं की पूर्व ही कर्त्याची पूर्व, करेन ती पूर्व. बरोबर. पूर्वेनंतर येणारी कुठली? पश्चिम. पश्चिम म्हणजे पश्चात येणारी, शांत होणारी आणि मावळणारी. आणि मला सांगा, नमस्कार हा कुठल्या सूर्याला केला जातो? उगवत्या सूर्याला केला जातो. म्हणून मावळतीच्या दिशेला ज्याचं घराचं द्वार आहे तशी माणसं कधी ना कधीतरी जशी वर येतात तेवढ्याच पद्धतीने ती थोडीशी परत डाऊन होऊ शकतात. मग याच्यावरती भरपूर उपाय तोडगे आहेत, ते आपण पुढच्या काही भागात पाहणार. पहिली पाहिली पूर्व कर्त्याची, दुसरी पाहिली पश्चात शांत होणारी, चिम होणारी पश्चिम, तिसरी दिशा दक्षिण. आता बघा काय म्हटलात? दक्षिण. काय म्हटलात? दक्षिण. तुमचा आवाज क्षीण झाला आहे, म्हणजे क्षीणता देणारी आहे ती दक्षिण. दररोज क्षीण होणारी दक्षिण. आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपले श्रोते म्हणतात की दक्षिण दिशा म्हणजे राक्षसाची दिशा किंवा दक्षिण दिशा म्हणजे यमाची दिशा. आता ह्या दक्षिण दिशेमाग निगेटिव्ह आयर्न आणि पॉझिटिव्ह आयर्न ह्या गोष्टी लपलेल्या आहेत. म्हणजे वैज्ञानिक जर आपण बघायला गेलं तर दक्षिणेला निगेटिव्ह आयर्न आहे आणि उत्तरेला पॉझिटिव्ह आयर्न. त्यामुळे दक्षिण दिशेकडनं सुटणाऱ्या ज्या रेजेस आहेत त्या सर्वात जास्ती चुंबकीय भार फेकतात. म्हणून ज्यांचं द्वार दक्षिणेला आहे अशी लोक क्षीणतेकडे झुकतात. आता मला सांगा, दक्षिण पाहिली, पूर्व पाहिली, पश्चिम पाहिली, दक्षिण पाहिली, पुढची दिशा कुठली? उत्तर. माझ्या प्रश्नाचं उत्तर. उत्तरोत्तर प्रगती. आणि उत्तरेला ध्रुव तारा आहे बघा. मग हा ध्रुव तारा जर उत्तरेचा दरवाजा असेल तर आपल्या घरावरती सतत प्रकाश टाकतो. त्यामुळं तुम्ही आढळ आणि अचल राहता. म्हणून उत्तरेचा दरवाजा ज्यांचा आहे ती लोक उत्तरोत्तर प्रगती करतात, त्यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. याशिवाय ध्रुव ताऱ्यासारखी ती आढळ राहतात.